शेतकरी मित्रांनो, आज आपण सरीवर हळद कशा प्रकारे नियोजन करायचं हे इथं बघूया। ही जी हळद आहे, ही हळद आपण 2.5 फुटाच्या सऱ्या पाडल्या आणि सरीमध्ये 4-4 इंचावर 6-6 इंचावर एक हळद पंप आपण टाकलेला आहे आणि दोन्ही ओळीतलं अंतर 2.5 फूट आहे। आणि त्याच्यानंतर लावगण केल्यानंतर आपण इथं जमीन सपाट उलटा वखर टाकून पठार केली आहे आणि त्याच्यानंतर त्याला वखरपाळ्या देणे, वखरपाळी मागेचं खतं वगैरे देणे, हे सर्व नियोजन आपण इथं केलेलं आहे। आणि फवारे पण 2 झालेले आहेत आपल्याला। तर हळद आता 2.5 फुटावरची आपली अशा प्रकारे आहे। आणि आता आपण याच्यामध्ये उघाड पडल्यामुळं सध्या आपण इथं सरा पाडणे चालू केलं आहे। ही हळद ड्रीपवर नाही किंवा बेडवर पण नाही, तर आपण इथं आता नांगरणी चालू केली आहे। आता ही जी जमीन आहे, ही जमीन अशा प्रकारे सपाट केली आहे, आपण इथं बघू शकता अशी सपाट आहे जमीन। तर जमीन सपाट असल्यामुळं आणि कडक असेल, सध्या चिकट पण आहे, परंतु पुन्हा पाऊस येईल म्हणून आपण आता इथं नांगरणं चालू केलं आहे। तर आता हे नांगर आपण धरलं आहे इथं, तर आपण एका तासामध्ये आपण 2-2 किंवा 3-3 तास आपण नांगरू शकता। तर अशा प्रकारे आता इथं नांगर आपला चालू आहे, आपण बघू शकता। हे बघा, आपली पूर्ण जमीन जी आहे समोर सपाट आहे, इथं बेड वगैरे साऱ्या वगैरे काही नाही, सपाट जमीन आहे, कारण आपण पठार केलं होतं लागवड केल्यानंतर। आणि आता आपण इथं नांगरणी चालू केली आहे। तर आता यातमध्ये आपण आता 2 वेळ किंवा 3 वेळ इथं नांगरायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या नांगराला आपण पाटी बांधून अशा प्रकारे सरा पाडायचा आहे। हे बघा, इथं आपण सरा पाडला आहे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे सरा पाडला म्हणजे आपल्याला पाणी द्यायला सोपं होऊन जाते, कारण आपल्याला इथं बेड किंवा ड्रीपवर हळद नाही, तर ही पारंपरिक पद्धतीने घेतलेली आपली सरी पद्धत आहे। तर सरी पद्धतीच्या हळदीला अशा प्रकारे आपण इथं बेड पाडू शकता। आणि हे बेड पाडण्यापूर्वी आपण इथं पिकामध्ये जे गवत वगैरे आहे, तण वगैरे, हे सर्व निंदून घ्यायचं आणि नंतर आपण इथं निंदल्यानंतर हा नांगरणी करायची, सारे पाडायची, सऱ्या पाडायच्या आणि नंतर खत फेकून याला पाणी द्यायचं। तर अशा प्रकारे आपण इथे नियोजन करायचं आहे।